नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 11-12 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशनजवळ आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्हीही शिकवलं जाईल. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आज मार्केटने पुन्हा तारांबळ उडवली. व्होलॅटिलिटी खूप होती. व्होलॅटिलिटी दाखवणारा जो निर्देशांक व्हिक्स तो 17च्याही पुढे गेला होता. अशा वेळेला इंट्राडे करणं टाळावं आणि शॉर्ट टर्मसाठी कमी भावात जे काही तुम्हाला घ्यायचं असेल ते घेता येतं, पण त्याच्यासाठी वेगळे पैसे एखाद्या अकाउंटला साठवून ठेवले पाहिजे. काही ट्रेडिंग कॅपिटल असतं आणि काही इन्व्हेस्टमेंट कॅपिटल असतं. म्हणजे ज्या भांडवलाचा उपयोग आपण गुंतवणुकीसाठी करतो आणि ज्या भांडवलाचा उपयोग ट्रेडिंगसाठी करतो. तर ते ट्रेडिंगसाठी जे भांडवल असेल त्या भांडवलामध्ये समजा एखाद्या चांगल्या शेअरचा रिझल्ट चांगला आला नाही म्हणून अशा वातावरणामध्ये शेअर तुफान पडतो, तर अशा वेळेला तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला शेअर खरेदी करता येऊ शकतं. आज रेडिंग्टननी तुर्कीमधील सबसिडियरी IG ही $9.2 कोटी मध्ये पूर्णपणे विकून टाकली. टाटा कम्युनिकेशननी क्लाउड लाईट ऑटोमॅटेड एज लॉन्च केलं. ग्लँड फार्माच्या कॅन्सरवरील औषधाला इंजेक्शनला US FDA कडून मंजुरी मिळाली. हिंदुस्तान झिंकनी ₹10 डिव्हिडंड जाहीर केला. फायनान्शियल इयर 2024-2025 साठी ते ₹4,225 कोटी डिव्हिडंडसाठी खर्च करणार आहेत. चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे बेस मेटल तेजीत आहेत. एप्रिलमध्ये टाटा मोटर्सची JLRची विक्री 19% वाढली. 5,627 युनिट त्यांनी विकले. IDFCचा रिझल्ट खराब आला. त्यांचे प्रॉफिट, रेव्हेन्यू सगळंच कमी झालं. ग्रॅफाईटचा रिझल्ट चांगला आला नाही, पण ग्रॅफाईटनी ₹11 डिव्हिडंड दिला. सेंच्युरी टेक्स्टाईलचं प्रॉफिट कमी झालं, पण रेव्हेन्यू आणि मार्जिन दोन्हीही गोष्टी वाढल्या. सेंच्युरी टेक्स्टाईलनी ₹5 डिव्हिडंड दिला. जिंदाल स्टेनलेस हे नेव्हीसाठी स्मार्ट सिस्टीमसाठी स्पेशल ॲलॉय शीट सप्लाय करणार आहे. कजारिया सिरॅमिक्सचं प्रॉफिट, मार्जिन दोन्ही गोष्टी कमी झाल्या, पण रेव्हेन्यू वाढला आणि कजारिया सिरॅमिक्सनी ₹6 डिव्हिडंड दिला. DLF याचा प्री-वन वेस्ट हे जे प्रोजेक्ट आहे त्याची 800 घरांची विक्री झाली एका आठवड्यामध्ये आणि ₹5,200 कोटी त्यांना मिळाले. ब्रिटानियाने ₹73.50 एवढा डिव्हिडंड दिला आहे, पण त्यांची ॲन्युअल जनरल मीटिंग
12 ऑगस्टला आहे. या मीटिंगमध्ये या डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली जाणार आहे. SRFचं प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं. त्यांचं मार्जिन 19.5% एवढं आलं. IRB इन्फ्राचा रिझल्ट मात्र चांगला लागला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन अगदी थोड्या प्रमाणात कमी झालं. डॉक्टर रेड्डीजनी 40 रुपये डिव्हिडंड दिला. त्यांचं प्रॉफिट 1307 कोटी एवढं झालं. त्यांचं रेव्हेन्यू 7083 कोटी एवढं झालं आणि त्यांचं मार्जिन 26.4% एवढं झालं. 31 जुलैपासून त्यांचे CFO पराग अग्रवाल हे राजीनामा देणार आहेत आणि त्यांच्या जागी MV नरसिंहन यांची CFO म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नवीन फ्लोरिनचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू पण कमी झालं, मार्जिन सुद्धा कमी झालं आणि ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. पूर्वी 28.9 होतं, ते आता 18.3 झालं आहे. त्यांनी 7 रुपये लाभांश दिला आहे. सोनाटा सॉफ्टवेअरचा रिझल्ट त्या मानाने चांगला आला आहे. प्रॉफिट कमी झालं आहे खरं, पण खूप मोठ्या प्रमाणावर नाही. रेव्हेन्यू वाढला आहे. सोनाटा सॉफ्टवेअरनी 4 रुपये 40 पैसे एवढा डिव्हिडंड दिला आहे. जसा ऑल सॅक्सचा रिझल्ट खूप छान आला आणि आजच्या एवढ्या खराब मार्केटमध्ये सुद्धा शेअर जवळजवळ 125 रुपये 125 रुपये तेजीत होता. चंबळ फर्टिलायझरचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. इंद्रप्रस्थ गॅसचं प्रॉफिट 382 कोटी झालं. त्यांचं रेव्हेन्यू 3596 कोटी, मार्जिन 14.5% आणि ह्याने 5 रुपये डिव्हिडंड दिला. जेवढे रिझल्ट्स मार्केट संपल्यानंतर आले, जेवढे मला समावेश करता आला ज्या रिझल्टचा, तेवढा मी या व्हिडिओत समाविष्ट केला आहे. पण तुम्ही घाबरून न जाता मार्केट पडतंय ही चांगली संधी आहे समजायचं आणि जे आपल्याला खरेदी करायचे होते ते थोड्या प्रमाणात खरेदी करायचे आणि एकच स्क्रिप्टमध्ये 25 शेअर 50 शेअर असं घ्यायचं नाही. जे आपलं भांडवल असेल ते 4-5 वेगवेगळ्या शेअरमध्ये डिव्हाइड करायचं, म्हणजे एक शेअर वाढला नाही तरी दुसरा शेअर वाढतो आणि आपला धोका कमी होतो. आणि शक्यतो हे भांडवल वेगवेगळ्या सेक्टरमधल्या शेअरमध्ये विभागता आलं तर अतिउत्तम. करून बघा, हळूहळू जम बसेल. पण वेगवेगळा काहीतरी प्रयोग करून बघा आणि जो प्रयोग तुम्हाला लाभदायक वाटतोय त्याचा स्वीकार करा. बघूया उद्या काय होत आहे. नमस्ते.